भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे। सिंधुदुर्गामध्ये स्वबळावरती लढायला हवं अशी अपेक्षा नितेश राणे यांनी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षातल्या सरपंचांना सुद्धा या दरम्यान इशारा दिलेला आहे। मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जे व्हायचंय ते होऊ द्या असं नितेश राणे यांनी म्हटलंय। जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांना मी विनंती करणार आहे, चव्हाण साहेब येणाऱ्या निवडणुका आपण 100% भाजपच्या दिशेने आपण लढवलं पाहिजे। 100% होऊन जाऊन दे ना, मैत्रीपूर्ण लढत लढू, काय हरकत नाही। तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा, आम्हाला सांगा, मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जाऊन दे, ताकदीने लढू। जे येतील तो पुढे महायुतीच्याच बसणार आहे, दुसरं कोण तिथे बसणार नाही। आम्ही काय बसायला देणार नाही। चुकून काय 2-4 निवडून आले तर नाही फोडून आम्ही आतमध्ये घेणार, तिथे काय तिथे ठेवणार नाही। आपला कार्यक्रम सरळ स्पष्ट आहे। माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी काढा। जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये 1ही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो। काहीच देणार नाही। कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही। आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो, आपण हात राखून ठेवत नाही, त्याची चिंता करू नका।